जय महाराष्ट्र मित्रांनो, सर्वप्रथम तुमचं धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहताय. हा व्हिडिओ पर्टिक्युलरली 3 टाईपच्या लोकांसाठी असणार आहे. आत्ताच तुमची CETची एक्झाम झाली असेल, तुम्ही रिझल्टचा वाट पाहत असाल आणि तुम्ही विचार करत असाल की इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी कोणती फील्ड निवडावी. तर जे लोक इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी इंटरेस्टेड आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. दुसरं म्हणजे जे ऑलरेडी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग करत आहेत, त्यांच्यासाठी इंटरेस्टेड असणार आहे. आणि तिसरं, त्यांचं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि ते ऑलरेडी जॉब करत आहेत आणि जर त्यांना आपल्याला कुठल्या तरी पर्टिक्युलर स्किल सेट त्यांना ॲक्वायर करायचं आहे, जेणेकरून त्यांना पुढं जॉब चेंज करताना मदत होईल, त्यांच्यासाठीही हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह असणार. तर तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तुम्हाला भरपूर माहिती मिळेल. आपण सुरुवात करूया. तुमच्या डोक्यात काही क्वेश्चन्स असतील, जसं की इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग काय असतं, त्याच्यामध्ये फ्युचर स्कोप आहे का, ग्लोबल मार्केट ट्रेंड काय चालू आहे आत्ता सध्या, त्यानंतर त्याच्यामध्ये कुठले कुठले डोमेन्स येतात ज्याच्यामध्ये तुम्ही स्पेशलाइज करू शकता आणि त्याच्यामध्ये जॉब घेऊ शकता, आणि शेवटचं आणि महत्त्वाचं त्याची ॲव्हरेज सॅलरी काय असते, कोणत्या टाईपच्या जॉबसाठी काय ॲव्हरेज सॅलरी आहे आत्ता 2024च्या मार्केटमध्ये, आणि त्यात सगळ्यात हायेस्ट पेईंग जॉब कुठले इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये. हे सगळे क्वेश्चन तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केले जातात. बोनस म्हणून मी तुम्हाला प्रूफ देणार आहे की या फील्डमध्ये पण चांगले जॉब असतात आणि चांगली सॅलरी मिळते. मी माझं ऑफर लेटर तुम्हाला दाखवेल. जेव्हा माझे 3 वर्ष कंप्लीट झाले तेव्हा मला किती सॅलरी मिळाली होती. तर हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तुमचे बरेच क्वेश्चनचे आन्सर त्याच्यामध्ये मी देणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एक जजमेंट घेता येईल की तुम्ही या फील्डमध्ये उतरलं पाहिजे की नाही उतरलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा आपण पोहापोह आज या व्हिडिओमध्ये करूयात. तर आपण सुरुवात करूया. तर आपला पहिला क्वेश्चन म्हणजे व्हॉट इज इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. मी एकदम सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून तुम्हाला अंडरस्टँड होईल की इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग म्हणजे असतंय तरी काय. तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग म्हणजे ह्याच्या नावातच आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन. तर आपण ह्यातलं पहिलं बघूया की इलेक्ट्रॉनिक्समध्ये काय शिकवलं जातं इंजिनिअरिंगमध्ये. तर इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये तुम्हाला शिकायला मिळेल की इलेक्ट्रॉनिक कंपोनंट काय असतात, रजिस्टर, कॅपॅसिटर, ट्रान्झिस्टर अँड इंटिग्रेटेड सर्किट. जे तुम्ही बघितले असेल, जे इथं तुम्ही बघताय की जे काळे कलरचे जे चिप्स आहेत त्याला आपण इंटिग्रेटेड सर्किट म्हणतो. त्याच्यामध्ये बेसिकली प्रोग्रॅमिंग केलं जातं. त्याच्यामध्ये त्यानंतर तुम्हाला अजून शिकायला मिळेल की ॲनालाइज कसं करायचं, डिझाईन कसे करायचे इलेक्ट्रॉनिक सर्किट, त्यानंतर स्पेसिफिक फंक्शन, परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन म्हणजे तुम्ही स्पेसिफिक फंक्शन कसं करू शकता ह्याच्यामधून, जसं की ॲम्प्लिफिकेशन म्हणा किंवा सिग्नल प्रोसेसिंग म्हणा. ॲम्प्लिफिकेशन म्हणजे जे तुम्ही बघितलं असेल नॉर्मली ॲम्प्लिफायर वापरतो आपल्या साऊंड सिस्टममध्ये. तर ते ॲम्प्लिफिकेशन म्हणजे काय, ते ॲम्प्लिफिकेशन कसं केलं जातं, अशा टाईपच्या गोष्टी ह्याच्यामध्ये तुम्हाला शिकायला मिळतात. त्या व्यतिरिक्त तुम्ही वर्किंग प्रिन्सिपल्स काय असतात, की इलेक्ट्रिसिटी काय असते, मॅग्नेटिझम काय असतं, सेमीकंडक्टर्स काय असतं, तर ह्याचा अभ्यास म्हणजे इलेक्ट्रॉनिक्समध्ये तर तुमचे जे सब्जेक्ट्स असतील ते इलेक्ट्रॉनिक्सच्या ह्या पार्ट विषयीच्या ह्या रिलेटेड विषयीचे सब्जेक्ट्स असतात. सेकंड पार्ट असं आहे की टेलिकम्युनिकेशनच्या अंतर्गत तुम्हाला असे सब्जेक्ट्स असतील ज्याच्यामध्ये तुम्हाला शिकायला मिळेल की तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ती लॉंग डिस्टन्स कशी ट्रान्समिट करता येते, जसं की व्हॉइस झाला, डेटा झाला, व्हिडिओ झालं. हे जे फॉर्मॅट्स आहेत डेटाचे किंवा व्हॉइसमध्ये किंवा तुमचे सिग्नल्स झाले, हे ट्रान्समिट कसे होतात. तर टेलिकम्युनिकेशनचा अर्थ काय होतो, तर लांब डिस्टन्सवर तुमचं कम्युनिकेशन कसं करायचं. तर ह्याच्या रिलेटेडचे सब्जेक्ट्स तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकायला मिळतात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आत्ता हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल, हा मी रेकॉर्ड केला, त्यानंतर अपलोड केला आणि तो कुठेतरी सर्व्हरला यूट्यूबच्या सर्व्हरमध्ये स्टोअर असेल. आता तिथून हा तुम्हाला त्या सर्व्हरपासून ते तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या कम्प्युटरमध्ये हा तुम्ही बघताय आता, हा कसा ट्रान्समिट झाला, ह्या गोष्टीचं सायन्स इथं आपल्याला शिकायला मिळेल. तर त्याच्या व्यतिरिक्त काय असतात, कुठले सब्जेक्ट्स असतात ह्याच्यामध्ये, की कोणते कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये, की कम्युनिकेशन रेडिओ वेव्हच्या थ्रू कसं होतं, रेडिओ वेव्हज काय असतात, रेडिओ वेव्हच्या थ्रू कसं कम्युनिकेशन होतं. त्यानंतर फायबर ऑप्टिक तुम्ही बघितलं असेल, आजकाल सगळे इंटरनेट हे फायबर ऑप्टिक्सने कनेक्टेड. फायबर ऑप्टिक्स म्हणजे काय, तर ऑप्टिक्स तुम्हाला माहिती असेल, ऑप्टिक्स हा वर्ड तुमच्या
जे चष्मा असतं त्याला पण म्हणलं जातं, बिकॉज ऑप्टिक्स म्हणजे जे ग्लास असतं. सो फायबर ऑप्टिक्स म्हणजे काय? फायबर म्हणजे एक स्ट्रिंग आहे, एक धागा. तर ह्या धागा जी काच आहे, काचेचा धागा, ह्याच्यामध्ये फायबर ऑप्टिक्स कम्युनिकेशनमध्ये काय आहे की लाईटच्या फॉर्ममध्ये कम्युनिकेशन होतं. लाईटच्या फॉर्ममध्ये कम्युनिकेशन का होतं? तर लाईट ही फास्टेस्ट मीडियम आहे तुमचं कम्युनिकेशन करण्यासाठी. मग त्यासाठी फायबर ऑप्टिक्स लागतं, जे आजकाल सगळे BSNLचे तुमचे किंवा इंटरनेटचे जे सगळे केबल्स आहेत हे फायबर ऑप्टिक्समध्ये. तर हे ह्याच्याविषयीचं सायन्स तुम्ही ह्या सब्जेक्ट्समध्ये शिकता. त्यानंतर सॅटेलाइट कम्युनिकेशन. सॅटेलाइट कम्युनिकेशन तर तुम्हाला आता माहिती आहे, तुम्ही जसं सिम्पल जे सगळ्यांच्या घरात उदाहरण असतं ती म्हणजे डिश TV, ही सॅटेलाइट कम्युनिकेशनमध्ये. कुठून तरी एक ब्रॉडकास्टर असतो, तो ब्रॉडकास्टर त्यांचं ब्रॉडकास्ट करतो, तो सॅटेलाइटला जातो आणि सॅटेलाइट थ्रू तुम्ही तुमचे सिग्नल कॅप्चर करता तुमच्या डिश लावून. तुम्ही ते जे टाटा स्काय वगैरे ह्या डिशेस लावता, तुम्ही घरामध्ये ह्या डिश लावता, तर ते सिग्नल कॅप्चर करण्यासाठी होते. हे कम्युनिकेशन कसं होतं ह्याच्या रिलेटेडची इन्फॉर्मेशन तुम्हाला शिकायला मिळते. त्याच्यानंतर तुम्ही काय शिकता ह्याच्यामध्ये की डिझाईन अँड ऑप्टिमायझिंग कम्युनिकेशन नेटवर्क. तर ह्याच्या अंतर्गत काय येतं की तुम्ही मेक शुअर करता की जो डेटा ट्रान्समिट होतोय तो इफिशियंट आणि रिलायबल डेटा ट्रान्समिशन आहे. इफिशियंट अँड रिलायबल डेटा ट्रान्समिशन म्हणजे की जसं की तुम्ही एखाद्याशी कॉलवर बोलताय आणि मध्ये जर तुमचा आवाज कट होत असेल तर तुम्हाला किती तुम्ही लगेच चिडचिड करता, बिकॉज तुम्हाला ते आवडत नाही की सारखा आवाज कट होतो. तर हे काय आहे? अनरिलायबल डेटा ट्रान्समिशन आहे. म्हणजेच काय? तुमचा आवाज सारखा ड्रॉप होतोय, कनेक्शन कट होतंय. हे सगळं कशावर डिपेंडेंट असतं की तुमचं कम्युनिकेशन नेटवर्क कसं आहे, ते किती इफिशियंट आहे, रिलायबल आहे का, 100% डेटा तुम्ही पॉईंट A टू पॉईंट B ट्रान्समिट होतोय का. तर ह्या सगळ्याच्या रिलेटेडचा अभ्यास ह्या टेलिकम्युनिकेशनच्या रिलेटेड जे सब्जेक्ट असतील तिथे तुम्हाला शिकायला मिळेल. आता आपण मूव्ह करूया नेक्स्ट क्वेश्चनकडे, जो की आहे फ्युचर स्कोप आणि ग्लोबल मार्केट ट्रेंड काय आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या रिलेटेड. तुम्हाला काय फ्युचर आहे का ह्याच्या? काही एकदमच म्हणजे वेस्ट गेलेली फील्ड आहे, काही जॉब बिब नाही, सगळे असेच बेरोजगार बसलेत. ही सगळ्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये आपण बघूया. आणि ग्लोबल मार्केट ट्रेंड काय चालू आहे सध्या, ग्लोबली या फील्डमध्ये काय होतंय आता सध्या, जेणेकरून तुम्हाला अंदाज लावता येईल की जेव्हा तुम्ही पास आउट व्हाल तर तुम्हाला ह्याच्यामध्ये जॉब्स अवेलेबल असतील का नसतील का, किंवा असतील तर ते कोणत्या टाईपचे असतील. तर त्याच्यामध्ये तुम्ही आत्तापासूनच प्रिपेअर करू शकता, किंवा ड्युरिंग तुमच्या इंजिनिअरिंग कोर्समध्येच तुम्ही साईड प्रोजेक्ट्स करून किंवा साईड नॉलेज घेऊन तुम्ही प्रिपेअर करायचं स्वतःलाच, की जेणेकरून तुम्ही जेव्हा पास आउट व्हाल तेव्हा तुम्ही ह्याच्यामध्ये जॉब घेऊ शकता. आणि जे कोणी ऑलरेडी इंजिनियर असतील, जे जॉब करत असतील, त्यांच्यासाठी सुद्धा हे फायद्याचं आहे की ग्लोबल मार्केट ट्रेंड अंडरस्टँड केल्याशिवाय तुम्हाला तुमचा कोर्स करेक्ट करताच येत नाही. तुम्ही जर असा विचार करत असाल की मी जे करतोय तेच सगळं बरोबर आहे आणि मी शेवटपर्यंत हेच करत राहणार, तर तुम्ही कुठेतरी मागं पडाल आणि तुम्हाला नंतर जी पे स्किल मिळायला पाहिजे ती मिळणार नाही, तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. तुम्ही मग त्याच्यानंतर तुम्ही परत पस्तावणार की ह्या फील्डमध्ये काय नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा असतात की तुम्ही स्वतःला अपस्किल करत राहिले, मार्केटमध्ये काय नवीन आले हे शिकत राहणे हे खूप गरजेचं आहे. त्यामुळं हा विषय खूप इम्पॉर्टंट आहे दोघांसाठी, जे ऑलरेडी शिकतायत इंजिनिअरिंग, जे ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासाठी फ्युचर सिक्युअर आहे का नाही, आणि जे ऑलरेडी जॉब करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा त्यांना कोर्स करेक्ट करायचा आहे. तर पहिलं आपण बघूया टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंट काय झाले या फील्डमध्ये. जसं की तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे ChatGPT वगैरे आलेलं आहे, जसं गुगलचं जेमिनाय आलेलं आहे. हे सगळं आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये येतं. त्यानंतर मशीन लर्निंग आहे. हे दोन वर्ड तुम्ही खूपच ऐकले असतील आतापर्यंत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग. आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय असतं? आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही तुमचे सगळ्यांचे जॉब घेऊन टाकणार आहे. आता तुम्हाला काही जॉबच नाही, इंजिनिअरिंगमध्ये काय नाही ठेवलं, सगळं AI सगळं करणार आहे तुमचं, असं वगैरे वगैरे तुमचे सगळे जे मिसअंडरस्टँडिंग असतील. तर हे असं काही होणार नाहीये. तुम्हाला वाटल्यास मी ह्याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवेल, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल की AI-मुळे तुमचे जॉब जाणार आहेत का नाही जाणार आहेत, स्पेसिफिकली इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या रिलेटेड. तर ही टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंट ही तर झालेली आहे जगभरात, की AI आणि MLवर सगळे शिफ्ट व्हायला लागले. सगळ्या कंपन्या शिफ्ट व्हायला लागल्यात AI आणि MLवर. त्याच्यामुळे झालंय काय की तुमचे जे डिव्हायसेस असतील ते जास्त स्मार्टर झालेले. स्मार्टर डिव्हायसेस म्हणजे काय की ते डिव्हाइस जास्त सेन्स करायला लागले, की तुम्ही जसं की तुमचा फोनमध्ये सपोज AI आलं तर तुम्हाला तुमचा फोन तुमच्या पॅटर्नला अनालाइज करणार, की तुम्ही कधी उठता, कधी झोपता, तुम्ही किती वेळ फोन वापरता, कधी कोणतं काम करता फोनमध्ये, तुम्ही वर्क रिलेटेड कोणते ॲप वापरता, त्यानंतर गेमिंग रिलेटेड कोणते ॲप वापरता. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या जे बिहेवियर पॅटर्न्स असतात हे AI तुमचं सगळं नोट डाऊन करू शकतो. म्हणजे तो पूर्ण ॲनालाइज करतो
की तुमचं बिहेवियर पॅटर्न काय, आणि त्याच्यानंतर तो तुम्हाला रेकमेंड करायला चालू करतो की लाईक तुम्ही आज 4 तास 5 तास गेम खेळलाय, तुम्ही स्वतःला थोडं रेस्ट दिली पाहिजे वगैरे. असे ॲप्लिकेशन्स खूप बनवता येतात जर तुम्हाला हा डेटा मिळाला असेल तर. ह्याच्यासाठी AI चा खूप वापर होतो. त्याच्यामुळे आजकालचे डिव्हायसेस ही स्मार्ट आणि स्मार्टरच होत जाणार आहे. त्याच्यामुळे ह्या फील्डमध्ये जितकी प्रगती होईल तितके तुमच्यासाठी पण जॉब आहे, कारण का ही AI फील्ड खूप वास्ट आहे आणि आता ती ऑलमोस्ट सगळ्या इंडस्ट्रीला डिस्टर्ब करतेच आहे. सगळ्या इंडस्ट्रीज आता ह्याच्यामध्ये मूव्ह व्हायला लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे इनोव्हेशन खूप आहे ह्याच्यामध्ये. त्यानंतर ॲप्लिकेशन्स खूप आहेत ह्या इंडस्ट्रीचे. तुमचं त्याच्यामध्ये जसं की AI पॉवर नेटवर्क ऑप्टिमायझेशन झालं किंवा स्मार्ट फॅक्टरी झाले, तर हे सगळं आता ॲडव्हान्समेंट व्हायला लागलेलं आहे, जगभर व्हायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये खूप सारे ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि या फील्डमध्ये जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्ही नक्कीच या फील्डमध्ये एखादा कोर्स करू शकता, साईड कोर्स करू शकता, स्वतःला अपस्किल करू शकता किंवा तुम्ही सेल्फ लर्न करू शकता आणि त्याच्यानंतर ह्या फील्डमध्ये अपॉर्च्युनिटी शोधू शकता. दुसरं काय आहे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट, ते म्हणजे जे आतापर्यंत ऑलमोस्ट सगळ्यांनी एकदा तरी त्यांच्या आयुष्यात ऐकलं असेल जर तुम्ही इंजिनिअरिंगच्या फील्डमधले असाल, ते म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे IoT. हे काय आहे? इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे काय, तर बेसिकली कनेक्टेड डिव्हायसेस असतात. जे पूर्वी काय होतं की TV वेगळा, फ्रीज वेगळा, वॉशिंग मशीन वेगळं, तुमचं ओव्हन वेगळा, तुमचं लाईट्स वेगळा, ही सगळे इंडिपेंडेंट डिव्हायसेस होते, इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस. पण आता काय झालंय की ह्या सगळ्यांना एका नेटवर्कवर आणलं गेले, जेणेकरून हे सगळे डिव्हायसेस एकमेकाशी कम्युनिकेट करू शकतात. ह्याला काय म्हणतात? इंटरनेट ऑफ थिंग्स. ही सगळे थिंग्स आहेत ना, या सगळ्या थिंग्स आहेत, या सगळ्या एका नेटवर्कवर कशा कनेक्ट होतात. त्यासाठी काही कम्युनिकेशन प्रोटोकॉल असतात, त्याच्यामध्ये डेटा मॅनेजमेंट कसं असतं वगैरे. हे सगळं आता ऑलरेडी ही फील्ड खूप 10 वर्ष झाली ऑलमोस्ट. मी जेव्हा जॉबला लागलो त्याच्या आधीपासून मी ऐकत आलोय. या फील्डमध्ये खूप इनोव्हेशन पण झालेलं आहे. फक्त एवढंच की अजून इंडियामध्ये तेवढे त्याला ॲक्सेप्ट नाही झालं किंवा ॲडॅप्ट नाही झालेलं ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे. त्यामुळं ही एक अपॉर्च्युनिटी मित्रांनो, ह्या फील्डमध्ये अजून इंडियामध्ये मार्केटच वाढले नाही. त्याच्यामुळं ही अपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला. ह्याच्यामध्ये तुम्ही एक्सपर्टाईज होऊ शकता आणि येणाऱ्या टाईममध्ये ह्याच्यामध्ये जॉब खूप वाढणार आहेत. तुम्ही स्वतःला आत्तापासून प्रिपेअर करू शकता आणि ज्यांना खरंच इंटरेस्ट असेल, जे ऑलरेडी इंजिनियर असतील, ज्यांना ह्या फील्डमध्ये नॉलेज असेल, तर त्यांच्यासाठी पण एक अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही स्वतःचा बिझनेस चालू करू शकता. IoT तुम्ही स्वतःचं एखादं प्रॉडक्ट लॉन्च करू शकता, प्रॉडक्ट ओरिएंटेड काम करू. आता तिसरी टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट काय झालेली आहे ती म्हणजे 5G आणि 6G 7G त्याच्यावर चाललंय, जसं की 8G वगैरे. सो 5G हे आता जगभर वाईड स्प्रेड, जगभर ॲक्सेप्ट केलेलं आहे, रोल आउट झालेलं आहे. काही ठिकाणी तुम्ही न्यूजमध्ये ऐकलं असेल 5G इम्प्लिमेंट झालेलं आहे. त्याच्यामध्ये काय होतं, 5G म्हणजे नक्की काय, तर त्याच्यामध्ये इट्स अ 5th जनरेशन डेटा ट्रान्समिशन. म्हणजे याच्यामध्ये काय आहे की अगोदरच्या काळामध्ये तुम्ही जर इंटरनेट जेव्हा आलं होतं तुमच्या मोबाईलमध्ये, तेव्हा तुम्ही बघितलं असेल त्याच्यावर लिहून यायचं. म्हणजे काय, एज नेटवर्क. ते म्हणजे त्याचा एक डेटा स्पीड असतो, किती किलोबाईट्स पर सेकंड ती ट्रान्समिट होणार आहे, किती केवढा डेटा ट्रान्समिट केला. त्याच्यानंतर काय आलं, 4G आलं. त्यानंतर काय आलं, 4G LTE आलं. त्यानंतर काय आलं, 5th आलं, जे 5th जनरेशन आत्ता आलेलं आहे. बेसिकली ह्याच्यामध्ये काय होत आलेलं आहे की तुमची जी नेटवर्क कॅपॅसिटी ती इम्प्रूव्ह झालेली आहे. त्याच्यामुळे काय, डेटा ट्रान्समिशन रेट वाढलेला आहे. फास्ट स्पीडने डेटा ट्रान्समिट करत आहोत. अगोदरच्या काळामध्ये तुमचं इंटरनेट जर कुणी जेव्हा इंटरनेट आपलं भारतामध्ये आलं असेल, तुम्ही वापरायला चालू केलं असेल, तर तुम्हाला माहिती असेल की त्या टायमिंगला एक पेज लोड व्हायला सुद्धा किती वेळ लागायचा. आणि मोबाईलमध्ये तर इंटरनेट म्हणजे ऑलमोस्ट नव्हतंच. त्याच्यामध्ये एक छोटेसे इमेजेस उघडायला सुद्धा कितीतरी वेळ असं वाट बघावं लागायचं. आणि आता जे 5th आलं, ह्याच्यामध्ये काय आलं की डेटा ट्रान्समिशन एवढा फास्ट झालं की तुम्ही जी हाय स्पीड व्हिडिओ ट्रान्समिशन आहे किंवा जे तुमच्या कमांड्स ट्रान्समिशन आहे, हे इतक्या हाय स्पीड झालेलं आहे की तुम्ही आता रिमोटली, एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुम्ही आता रिमोटली काही इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट ऑपरेट करू शकता. जसं की मध्यंतरी एक न्यूज आली होती की एका डॉक्टरने जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात बसून जगाच्या दुसऱ्या टोकावरच्या ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांनी ऑपरेशन केलं. जे काय रोबोटिक्स हँड्स होते ते ऑपरेट केले. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय समजून येते की त्यांनी जेव्हा इथं एखादी की प्रेस केली त्याच्याकडची जॉयस्टिकवरची, तर ती की प्रेस झाल्या इमिडिएटली त्या जगाच्या दुसऱ्या टोकावर ते रोबोटिक हँड तेवढा लिमिटमध्ये तो मूव्ह झाला. हे काय दर्शवतं की डेटा स्पीड एवढा ट्रिमेंडस डेटा स्पीड झालाय की तुमचं
इथलं एक बटन क्लिक सुद्धा तिथे इतक्या फास्टमध्ये तिथं तुमचं ती मुवमेंट करते. बेसिकली काय झालं, डिले कमी झाला. डेटा ट्रान्समिशन मधला जेवढा डिले कमी होईल तेवढा हा डेटा हाय स्पीड ट्रान्समिशन बनतो. त्याला ते आहे 5th G. ह्याच्यामध्ये त्याचे खूप सारे ऍप्लिकेशन्स आता बाहेर यायला लागले, जसे की तुम्ही रिमोटली ड्रोन ऑपरेट करणं, रिमोटली सर्जरीज करणं, रिमोटली अजून जसं की VR गॉगल्स आले, तुम्ही एकमेकाशी रिमोटली कम्युनिकेट करू शकता विथ हाय डेटा स्पीड. काय झालं VR मध्ये की व्हर्च्युअल रियालिटीमध्ये तुम्ही डेटा आधी पण ट्रान्समिट करू शकत होता, जे ऑडिओ आणि व्हिडिओ होते. आता त्याच्यासोबत एवढा डेटा ट्रान्समिट करू शकता की ते तुमचं एक होलोग्राम किंवा होलोग्राफिक इमेज क्रिएट करेल, ज्याचा डेटा ह्यूज असतो, जीबीज मध्ये असतो, गिगाबाइट्स डेटा तुम्ही आता ट्रान्समिट करू शकता विदिन अ फ्यू मिलीसेकंड मायक्रोसेकंड्स मध्ये. हा त्याचा अचिव्हमेंट आहे 5G नेटवर्कचा. तर ह्याच्यामध्ये खूप सारे इंडस्ट्रीज आता वर आलेल्या आहेत, जसे की सगळ्यात मोठी सगळ्यांना माहिती असलेली की आपली अंबानींची जिओ, जी की आता 5G वर ऑलरेडी त्यांचं ट्रान्समिट जे नेटवर्क आहे, ट्रान्समिशन नेटवर्क, ते तुम्ही ऑलरेडी त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलेलं आहे. त्याच्यामुळे 5G इम्प्लिमेंट व्हायला तुमच्या मोबाईलमध्ये ऑलमोस्ट आलेलंच आहे, पण तुम्हाला त्याची अजून एवढी गरज नाही. त्यामुळे तुम्हाला कळणार नाही की तुम्ही 5G जरी आलं, तुमचं जस्ट काय 4G वरनं 5G दिसेल वर नेटवर्कला, तुम्ही म्हणाल 5G मोबाईल घेतला आम्ही, पण ऍक्च्युली 5G काय आहे, हे काय करतं काय नक्की, हे तुम्ही समजून घ्या. हे 5G नेटवर्क म्हणजे एकदम हाय डेटा स्पीड असलेलं नेटवर्क आहे. तर ह्याच्यामध्ये खूप ऑपॉर्च्युनिटी आहेत. ह्याच्यामध्ये खूप इंजिनियरची गरज असते, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर स्पेसिफिकली, बरेच यांचे रोल असतात ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये खूप ॲडव्हान्समेंट झाल्यामुळे ह्याच्यामध्ये जॉब्स ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही या फील्डमध्ये पण जाऊ शकता, निवडू शकता आणि तुमचं करिअर करू शकता. पुढचं काय आहे की डिमांड आहे काय, आपण ग्लोबल डिमांड काय वाढली ह्याच्यावर एक नजर टाकूया, जेणेकरून तुम्हाला कळेल की आता डिमांड जे ग्लोबली डिमांड वाढते, त्या बेसिकली काय, डिमांड असेल तर सप्लाय असतं. सप्लाय असेल म्हणजे काय, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे ती मॅन्युफॅक्चर करतात. मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी लागतो इंजिनियर, म्हणजे तुमच्या आमच्यासारखे लोक. ते इंजिनियरला जॉब कुठून मिळणार जर डिमांडच नसेल. तर डिमांड बघणं खूप इम्पॉर्टंट. तर आता इन्क्रीजिंग डिमांड काय तुम्ही बघत असाल, ती इमर्जिंग इकॉनॉमीज खूप वाढलेल्या आहेत, जसे की साऊथ ईस्ट एशियामध्ये आपला भारत झाला, आजूबाजूचे देश झाले, मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड वगैरे, कंबोडिया, फिलिपिन्स वगैरे. इकडे तुम्ही बघत असाल तर आता इंडस्ट्रियलायझेशन एवढं बूम झालंय, इलेक्ट्रॉनिक्स मार्केट एवढं वाढले, ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप ऑपॉर्च्युनिटी क्रिएट झालेले आहे. कारण का हे टेक्नॉलॉजीवर मूव्ह व्हायला लागलेले देश आहेत, जे आता फास्ट अडॅप्ट करायला लागले टेक्नॉलॉजी, आणि अफोर्डेबल आणि इफिशियंट इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस ह्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग व्हायला लागलेले. त्याच्यामुळं ह्यांच्यामुळे काय होणार आहे की जॉब ऑपॉर्च्युनिटी खूप आहे. जसं डिमांड खूप आहे तर ऑब्व्हियसली तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी खूप आहे. तर तुम्ही ह्या जॉब ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करू शकता, तुमचं स्किल सेट वाढवून हे ग्रॅब करू शकता. तुम्ही ग्लोबल मार्केटमध्ये उतरू शकता. तुम्ही स्वतःला फक्त महाराष्ट्रापुरतं लिमिटेड ठेवलं नाही पाहिजे. माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही आता बघताना असं बघितलं पाहिजे की जगभर कसं जॉब करता येईल. कुठंही जे देश, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊन तुम्ही जॉब करता आला पाहिजे, एवढं तुम्ही स्वतःला कॅपेबल बनवू शकता. त्यानंतर काय की कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स लय बूम झालेलं आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन आलेला आहे, स्मार्ट डिव्हाइसेस, तुम्ही वेअरेबल डिव्हाइसेस, तुम्ही ऑलरेडी, तुम्हाला माहितीच असेल की ऑलमोस्ट माणूस आता इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस शिवाय जगूच शकत. त्याच्यामुळे जोपर्यंत हे असा चालणार आहे तोपर्यंत तुम्हाला जॉबचा तुटवडा अजिबात नाहीये. इलेक्ट्रॉनिक्स जोपर्यंत आहे या पृथ्वीवर तोपर्यंत इलेक्ट्रॉनिक्सचे जॉब संपणार नाहीयेत. आणि मला नाही वाटत की हे कधी रिव्हर्स होईल. असं होणार नाही की तुम्ही सगळे डिव्हाइसेस सगळे एकदम म्हणजे डिजिटल नोमॅड जे म्हणतात, तुम्ही सगळं फेकून दिलं आणि तुम्ही गेला जंगलात राहायला, तरच ती व्हायचं शक्यता आहे. आणि अख्खा देश जर जंगलात राहायला गेला तर शहरात कोण राहणार, त्यामुळे ती होणारच नाही. त्यामुळे तुम्ही असा विचारच करू नका की ह्याच्यामध्ये जॉब मिळणार नाही किंवा जॉब अवेलेबल नाही. ऑलरेडी ह्याची डिमांड इतकी वाढली जगभर. चांगलं आहे का वाईट आहे ही प्रश्न ज्याचा त्याचा आहे, बट तुमच्या इंजिनिअरिंग पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये तुम्हाला जॉब्स खूप आहेत, तुम्ही ह्याच्यामध्ये जॉब्स करिअर करू शकता. त्यामुळे डिमांड खूप आहे, त्यामुळे ह्याचा तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. त्याच्यानंतर ना आपण बघूया की भारताच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये काय डिमांड वाढते. तर भारताच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये ऑलरेडी एका रिपोर्टनुसार आपला इंडियन इकॉनॉमी, डिजिटल इकॉनॉमी ही फायनान्शियल इयर 2030 पर्यंत $1 ट्रिलियन एवढी जाणार आहे, जी की खूप ह्यूज नंबर आहे. आत्ताच्या करंट डेटानुसार तुम्ही जर इलेक्ट्रॉनिक्स मार्केट बघितलं भारताचं, ती आहे $101 बिलियन, जी आत्ता करंट फायनान्शियल इयर 23चा रिपोर्ट आलेला आहे, जो तुम्ही बघू शकता. इकॉनॉमिक्स टाइम्समध्ये पब्लिश झाला होता, मी त्यातनंच हे उचललेलं आहे. त्याच्यामध्ये सेगमेंटेड डेटा तुम्ही बघू शकता. 22च्या डेटानुसार की मोबाईल फोन्समध्ये 43% आपण आपली इकॉनॉमी इन्व्हेस्टेड आहे,
मार्केटमध्ये. त्यानंतर IT हार्डवेअर 5%, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स 12%, स्ट्रॅटेजिक इलेक्ट्रॉनिक्स झालं, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स झालं. स्ट्रॅटेजिक इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे जे चिपसेट डिझायनिंग, जे सेमीकंडक्टर डिझायनिंग, ते आता ऑलरेडी या नवीन गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह आहेत. त्याच्यामुळे सेमीकंडक्टर डिझायनिंगमध्ये सुद्धा खूप जॉब्स अवेलेबल होणार आहेत येणाऱ्या टाईममध्ये. त्यानंतर इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स झालं, वेअरेबल आणि हेअरेबल डिव्हायसेस म्हणजे तुमचे हेडफोन झाले आणि तुमचे स्मार्ट वॉचेस झाले, PCB डिझायनिंग वगैरे. ऑटो इलेक्ट्रॉनिक्स 8% आहे. ऑटो इलेक्ट्रॉनिक्स तर एवढं वाढणार आहे कारण का तुम्ही आता बघताय EV व्हेकल खूप वाढलेले आहेत आणि EVच्या व्यतिरिक्त तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही आतापर्यंत एक क्वेश्चन तुम्हाला पडला पाहिजे की जुन्या काळामध्ये जी गाड्या होत्या त्या गाड्यांमध्ये आणि आताच्या गाड्यांमध्ये काय फरक आहे, तुम्ही त्या गाड्यांची प्राइस का वाढली. पद्मिनी गाडी जी जुनी होती 90s मधले, त्या गाडीमध्ये बी इंजिन, ब्रेक, क्लच, एक्सलरेटर हीच होतं आणि आताच्या गाड्यामध्ये बी तीच आहे. मग ह्याची कॉस्ट का वाढली. नुसतं बाहेरच्या चॅसी बदलली म्हणून कॉस्ट नाही वाढत. तर मित्रांनो लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये प्रत्येक जो कंपोनंट आहे हा एक इलेक्ट्रॉनिक्स युनिट असतं. त्याच्यामध्ये जसं की हेडलाईट झालं, त्याला ड्राईव्ह करायला एक सेपरेट इलेक्ट्रॉनिक्स सर्किट असतं. त्यानंतर स्टेअरिंगसाठी सेपरेट इलेक्ट्रॉनिक्स सर्किट असतं. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स ब्रेन असतं, त्याला जी सेन्स करत असतं, त्याला आपण तुमच्या भाषेमध्ये क्रूज कंट्रोल म्हणू. ती क्रूज कंट्रोल काय आहे, एक प्रकारचं इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसच आहे. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरलीच बनवलेलं डिव्हाइस आहे. त्यामुळं ही इलेक्ट्रॉनिक्स जेवढं वाढले, जसे तुमची साऊंड सिस्टीम म्हणा, तुमची इन्फोटेनमेंट सिस्टम म्हणतात गाडी, ही सगळं इलेक्ट्रॉनिक्स आहे. सो जोपर्यंत ऑटोमोबाईल इंडस्ट्री वाढतीये, इलेक्ट्रॉनिक्स गॅरंटेड वाढते. त्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्ही असा विचार केलाच नाही पाहिजे की जॉब नाही, कारण काही जितकं इलेक्ट्रॉनिक्स वाढणार आहे तुमच्या ऑटोमोटिव्हमध्ये तेवढे जॉब्स क्रिएट होणार. आणि EV तर टोटली इलेक्ट्रॉनिक्स गाडी, त्याच्यामध्ये बॅटरी मॅनेजमेंट पासून ते लिटरली सगळंच्या सगळं इलेक्ट्रॉनिक्स मध्ये येतं. मोटर जी ड्राईव्ह करते तुम्हाला तिथून स्टार्ट होते इलेक्ट्रॉनिक्स. ते सगळं ऑलमोस्ट तुमचे सोलर पॉवर झाली त्याच्यावर, किंवा तुमचं जी लायडर असतं त्याच्यामध्ये जी मॅपिंग करतं रोडला, तिथपर्यंत सगळंच्या सगळं ही इलेक्ट्रॉनिक्स मध्येच येतं. ही फील्ड खूप वास्ट आहे. त्यामुळे हा ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये पण इलेक्ट्रॉनिक्स जे वाढणार आहे येणाऱ्या टाइममध्ये खूप जॉब्स अपॉर्च्युनिटी आहेत. त्यामुळे ह्याचा तुम्ही नक्की विचार करू शकता. त्याला ऑटोमोटिव्ह इंजिनियर म्हणतात. जे इलेक्ट्रॉनिक्स फील्डमध्ये हा ऑटोमोटिव्ह इंजिनियर असतो स्पेसिफिकली, जो हे सगळी कामं करत असतो. तरी मी पुढे सांगेलच त्याच्यामध्ये की ही कुठली कॅटेगरीमध्ये जॉब्स असतात. सो हे लक्षात ठेवा की फायनान्शियल इयर 30 आपलं टार्गेट भारताचं $1 ट्रिलियन आहे. त्याच्यामुळं खूप मोठी जंप आहे. त्याच्यामध्ये जॉब्स एवढे मार्केटमध्ये येतील की तुम्ही विचार पण करू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही एकदम बिंदास या फील्डमध्ये उतरू शकता. आणि फक्त एवढंच आहे की तुम्ही स्वतःचे स्किल्स वाढवले पाहिजे. त्यानंतर आपण सस्टेनेबिलिटी. आता सध्या जगभर रिन्युएबल एनर्जी, ग्रीन इलेक्ट्रॉनिक्स हे शब्द तुम्ही ऐकले असतील किंवा नसतील, न्यूजमध्ये खूप येतात. जगभर काय झालंय की रिन्युएबल एनर्जी म्हणजे थोडक्यात काय की कार्बन फुटप्रिंटला कमी करायचं चाललंय. कार्बन फुटप्रिंट म्हणजे काय की जे तुम्ही कोळसा जाळता, कोळसा जाळल्यावर ते कार्बन उत्सर्जित होतं. मग अशा ज्या फॅक्टरी आहेत ते आता रिन्युएबल एनर्जी सोर्सेसकडे जायला लागलेत. बेसिकली ज्याच्यामध्ये सोलर पॉवर आली, विंड पॉवर आली, म्हणजे विंड टर्बाईन आली. मग ती विंड टर्बाईन जे असतात तुमच्या जे पवनचक्की आपण ती मॅनेज करायला, मेंटेन करायला, मॅन्युफॅक्चर करायला, त्याच्यामधलं जे एनर्जी जी जनरेट होती त्याला स्टोअर करायला, ही सगळीकडे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरची गरज असते. आणि त्याच्यानंतर जे सोलरमध्ये तर कम्प्लिटली इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरची गरज आहे. त्याच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनियर फक्त त्याची बॉडी बनवतात, पण बाकीचे त्याचे जे सोलर सेल्स आहेत, जे त्याचे सेल आहेत, तिथून जी एनर्जी जनरेट होती त्यानंतर ती कॅप्चर होती, त्याला तुम्ही DC फॉर्ममध्ये असेल त्याला AC फॉर्ममध्ये करता, म्हणजे त्याला इन्व्हर्टर वापरता. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरची गरज आहे. त्यानंतर ग्रीन इलेक्ट्रॉनिक्समध्ये तुमचे काय की आता काय झालंय ग्रीन इलेक्ट्रॉनिक्समध्ये की जे इंडस्ट्रीज आहेत ते कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी काय करतात की सस्टेनेबल प्रॅक्टिसेस करायला लागतात. जे बेसिकली काय की रिसायकल मटेरियल वापरायचं, एनर्जी रिड्यूस करायची, कंजम्पशन जे म्हणजे डिव्हाइसचे कंजम्पशन आहे. मग एनर्जी रिड्यूस करायची म्हणजे काय, तुम्हाला इफिशियंट डिव्हाइस बनवावं लागतील. इफिशियंट एनर्जी कंझम्पशन करण्यासाठी तुम्हाला कुठेतरी तिथं तुम्हाला सेन्स करावं लागेल की ॲक्च्युली एनर्जी वेस्ट कुठं होती, एखाद्या डिव्हाइसमध्ये एनर्जी कुठं वेस्ट होती हे कळलंच नाही तर तुम्ही त्याला रिड्यूस कसं करा. हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला आले. मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सच कंपोनंट आले, सेन्सर्स आले, कंट्रोलर्स आले, प्रोसेसर्स आले. हे सगळं ऑप्टिमाइज करण्याचं काम, त्यानंतर ती कन्झम्पशन कमी करण्याचं, हे सगळीकडं तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरची गरज असते. त्यामुळे ह्या दोन फील्डमुळे पण खूप आता जगभर जॉब ह्याच्यामध्ये तयार होते. ग्रीन इलेक्ट्रॉनिक्समध्ये, रिन्युएबल एनर्जी, या सगळ्या सेक्टरचा बी तुम्ही विचार करू शकता. त्यानंतर ना पुढं काय की ग्लोबल मार्केटकडे बघू आपण की फक्त भारतापुरतच विचार करून चालणार नाही. कारण का तुमच्यातले काही जण पुढे जाऊन फॉरेनला बी जॉब करायची इच्छा असेल त्यांना, अब्रॉडला गेल्याशिवाय तुम्हाला कळणार कसं की जगभरात काय चाललंय, ग्लोबल मार्केट काय चाललंय, त्याची काय स्थिती.
आत्ता भले तुम्हाला असं वाटत असेल की थोडंसं स्टॅग्नेट झाले, रिसेशन आलं, जॉब्स जातात आहेत लोकांचे, पण हे टेम्पररी मित्रांनो, हे जास्त दिवस राहणार नाही, जास्त काळ टिकणार पण नाहीये, असं कधी होत नाही. येणाऱ्या टाइममध्ये नेक्स्ट 2-3 इयर्समध्येच तुम्ही बघाल की ग्रोथ झाली आहे, सगळ्या इकॉनॉमी परत बॅक टू नॉर्मल आहेत आणि वेल परफॉर्म करा. तर ह्याच्यामध्ये तुमच्या एका डेटानुसार की ग्लोबल इलेक्ट्रॉनिक्स मार्केट हे ऑलमोस्ट 5 ट्रिलियनला पोहोचणार 2028 पर्यंत. तर लक्षात ठेवा, मी मगाशी म्हणलं 1 ट्रिलियनला 2030 पर्यंत भारत पोहोचणार आहे. त्यातले 5 ट्रिलियन इकॉनॉमी ही जी जगाची आहे ती 2028 पर्यंतच पोहोचणार आहे. त्यामुळे भारताचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे ह्याच्यात, त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की भारतामध्ये किती जॉब्स तयार होणार. आणि एशिया पॅसिफिक रिजनमध्ये तर जास्तच होणार आहे, कारण का ह्या डेव्हलपिंग इकॉनॉमी, डेव्हलप कंट्रीमध्ये प्रॉब्लेम काय असतो, डेव्हलप कंट्रीमध्ये ऑलरेडी सगळे सगळं ऑलरेडी वेल एस्टॅब्लिश असल्यामुळे त्यांच्याकडे ऑपॉर्च्युनिटीज कमी आहे तेवढ्या. ते काय बघतात की जे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत, जे प्रॉडक्ट ती बनवणार ते कुठं विकणार, डेव्हलपिंग कंट्रीमध्येच विकणार. मोबाईल फोन म्हणा किंवा दुसरे कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स गुड्स म्हणा किंवा अदर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस हे कुठं विकणार, डेव्हलपिंग कंट्रीमध्येच विकणार. त्यामुळे ते सगळे आता तिकडे मूव्ह व्हायला लागले, सगळं त्यांचा बिझनेस फोकस तिकडे आपल्या एशिया स्पेसिफिक रिजनमध्ये, भारतामध्ये, आजूबाजूच्या कंट्री. त्यामुळे ग्लोबल मार्केटनुसार ह्याच्यामध्ये खूप ऑपॉर्च्युनिटी जनरेट होणार. आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया, सब डोमेन. इलेक्ट्रॉनिक्स, जसं मी म्हणलं, इलेक्ट्रॉनिक्स फील्डमध्ये ही फील्ड खूप वास्ट आहे. या फील्डमध्ये सब डोमेन्स असतात. सब डोमेन्स म्हणजे सब कॅटेगरी, ज्याच्यामध्ये जॉब्स अवेलेबल असतात. तुम्ही ह्याच्यामध्ये कोणतं डोमेन निवडू शकता, त्याच्यासाठी कसं प्रिपेअर करू शकता, ते ह्याच्यामध्ये आपण बघूया, डिस्कस करूया. ह्याच्यामध्ये सब डोमेन कोणत्या टाईप, जे मेजर सब डोमेन्स आहेत ते मी आता तुमच्याबरोबर शेअर करतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया सब डोमेन म्हणजे काय. जसं मी म्हणले की ब्रॉड फील्ड आहे इंजिनिअरिंगची, आणि त्याच्यामध्ये बरेचसे असे डोमेन्स अवेलेबल आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही जॉब घेऊ शकता. तर हे सब डोमेन कसे कॅटेगराईज होतात, मेनली आपण त्याच्यामध्ये बघितलं तर ते डिझाईन, डेव्हलप अँड ॲप्लिकेशन, या 3 कॅटेगरीमध्ये आपण त्याला डिवाइड करू शकतो. डिझाईन, डेव्हलप अँड ॲप्लिकेशन. डिझायनिंगमध्ये कुठले म्हणलं तर म्हणजे तुमचे चिप डिझायनिंगमध्ये येतात, जे व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन सर्किट्स किंवा व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन डिझाईन म्हणतात, त्याला VLSI डिझाईन म्हणतात. ही फील्ड वन ऑफ द हायेस्ट पेईंग फील्ड सुद्धा आहे, आणि ही फील्ड तेवढीच अंडर रेटेड आहे, अनइंटरेस्टेड पण आहे. पर्सनली मला सुद्धा जास्त इंटरेस्टिंग वाटत नाही, बट ही खूप इम्पॉर्टंट पण आहे. कारण भारताच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये आता फॅब्रिकेशन, सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन आपल्याकडे चालू होते, त्याच्यामुळे ह्या फील्डमध्ये खूप अपॉर्च्युनिटीज तयार होणार आहेत फॅब्रिकेशन्समध्ये, की चिप डिझाईन कशी करायची. तर ह्याच्यामध्ये बेसिकली तेच, जसं मी सांगितलं की डिझाईन अँड डेव्हलपिंग इंटिग्रेटेड सर्किट, जे आपण सुरुवातीला बघितलं की इंटिग्रेटेड सर्किट म्हणजे ती जी ब्लॅक कलरची चिप असते किंवा प्रोसेसर असतं तुमचा, त्याला म्हणजे इंटिग्रेटेड सर्किट. हे डिझाईन कसं केलं जातं, बेसिकली सिलिकॉन वेफर्स पासून डिझाईन केलं जातं. मग हे डिझाईन मध्ये खूप क्रिटिकल काही गोष्टी असतात, त्याचं सगळं नॉलेज या फील्डमध्ये तुम्हाला स्पेसिफिकली मिळतं. हा सब्जेक्ट तुम्हाला ऑप्शनल असेल किंवा तुमच्या करिक्युलममध्ये ॲड केलेला असेल. हा थर्ड किंवा फोर्थ सेमिस्टर, तुमच्या 3rd किंवा 4th इयरमध्ये असतो, आय थिंक 4th मध्ये असतो. आता त्यानंतर दुसरी फील्ड आहे एम्बेडेड सिस्टम्स. एम्बेडेड सिस्टम ज्याच्यामध्ये मी एम्बेडेड सिस्टम डेव्हलपर आहे. तर ह्या फील्डमध्ये काय, ही 2 नंबरची फील्ड आहे. ही खूप मेजर जॉब देणारी फील्ड आहे, ही सब डोमेन आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्ही काय स्पेशलाइज होऊ शकता. त्याचा सब्जेक्ट्स पण तुम्हाला 3rd किंवा 4th इयरमध्ये असेल, शिकायला मिळेल काय असतं एम्बेडेड सिस्टम, कसे डिझाईन करायचे, कसे डेव्हलप करायचे वगैरे. ह्याच्यामध्ये बेसिकली काय असतं की हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर कंपोनंट डिझाईन करायचे स्पेसिफिक पर्पजसाठी बनवायचे. जसं मी मग असे एक्झाम्पल दिलं की ऑटोमोटिव्ह मधलं एक्झाम्पल दिलं, जसं की स्टेअरिंग झालं तुमचं, स्टेअरिंगला क्रूज कंट्रोल असतं, मग क्रूज कंट्रोलच्या स्पेसिफिक एक इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर बनवायचे, त्याच्यासाठी एक सॉफ्टवेअर लिहायचं. तर ही स्पेसिफिक डिझाईन झालं त्याच्यासाठी. असे बरेचसे स्पेसिफिक डिझाईन असतात. IoT म्हणलं तरी ते एम्बेडेड सिस्टम्समध्येच येतं, जे लाईट कंट्रोल करतायत किंवा तुमचे असे बरेचसे आहेत की ज्याच्यामध्ये एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुमचे कर्टन कंट्रोल म्हणू शकता तुम्ही, जसं की ती तुमचे पडदे कंट्रोल करायचं IoT सिस्टम झालं किंवा होम ऑटोमेशन झालं, हे एम्बेडेड सिस्टममध्ये येतं. त्याच्यानंतर तुमचं ॲग्रिकल्चर ऑटोमेशन, जे आजकाल वाढायला लागले ॲग्रिकल्चर, तर ही सगळं एम्बेडेड सिस्टम डिझाईनमध्ये. तिसरी फील्ड आहे की डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग, DSP. ही सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट फील्डमध्ये येतं, कारण का तुमचा जो डेटा आहे तो ॲनालॉग फॉर्मॅटमध्ये असतो. जो व्हॉइस झाला, तुमचा ऑडिओ झाला, तुमचं व्हिज्युअल्स झाले, हे सगळे ॲनालॉग फॉर्मॅट. ॲनालॉग फॉर्मॅट म्हणजे काय, जे निसर्गामध्ये जसे अवेलेबल आहेत
त्याला ॲनालॉग फॉर्मॅट म्हणतात, जे कंटिन्युअस वेव्हज फॉर्ममध्ये असतात. कंटिन्युअस वेव्ह म्हणजे कंटिन्युअस व्हायब्रेशन्स असतात. तर ते तुमच्या इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेसला समजत नाही. ती भाषा त्याला समजत नाही. ती समजण्यासाठी त्याला इलेक्ट्रॉनिक्सच्या डिव्हाइसला अंडरस्टँड होणाऱ्या भाषेमध्ये कन्व्हर्ट करायचं. म्हणजेच काय करायचं, ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्ट करावं लागतं. मग ते डिजिटल कन्व्हर्ट करायचं म्हणजे काय करायचं, त्याच्यामध्ये ते सिग्नल जे आलेलं असतं त्यातला नॉईज काढायचा कसा, त्यानंतर त्याच्या मॉड्युलेशन डिमॉड्युलेशन कसं करायचं, त्याचं क्वालिटी कशी सुधारायची वगैरे, असं खूप वास्ट सब्जेक्ट आहे. मी एकदम वरून सांगतोय. हा खूप वास्ट सब्जेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स स्ट्रॉंग लागतं. ह्याच्यामध्ये ज्यांना फील्डमध्ये उतरायचं असेल DSP मध्ये, आणि ह्याचे पण जॉब ऑपॉर्च्युनिटी खूप आहेत. चौथं डोमेन आहे ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स. ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्समध्ये काय असतं की तुमचे जे सर्किटसाठी जे कंपोनंट लागतात, सर्किट डिझायनिंगसाठी रजिस्टर झालं, कॅपॅसिटर, ट्रान्झिस्टर, ऑपरेशनल ॲम्प्लिफायर वगैरे, हे जे कंपोनंट असतात, तुम्ही जे सर्किटवर किंवा तुमच्या मदरबोर्डवर बघितले असतील, खूप छोटे छोटे असे कंपोनंट असतात. तर हे सगळे ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहेत. तर ह्या डोमेनमध्ये तुम्हाला हे स्पेशलायझेशन करता येतं आणि तुम्ही ह्याच्यामध्ये पण जॉब घेऊ शकता. त्यानंतर पुढचं काय, कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, फिफ्थ डोमेन. कम्युनिकेशन इंजिनिअरिंग कशाबरोबर डील करतं, जे की तुमचं व्हॉइस झालं, डेटा झालं, फायबर ऑप्टिक्स, रेडिओ कम्युनिकेशन, रेडिओ वेव्स झाले, हे सगळे. तर हे टेलिकॉम इंजिनियर म्हणा, जे जिओमध्ये, रिलायन्समध्ये, म्हणजे रिलायन्स जिओमध्ये जे लागतात, BSNL मध्ये यांचे जॉब्स असतात, आणि प्रायव्हेट कंपन्यांमध्ये पण कम्युनिकेशन इंजिनियर असतात. तर हे सगळे कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये हे सेपरेट डोमेन आहे. ह्या डोमेनमध्ये पण तुम्हाला जॉब्स ऑपॉर्च्युनिटी खूप आहेत. ह्या डोमेनमध्ये तुम्ही स्पेशलाइज होऊ शकता. 6वं डोमेन कोणतं आहे, तर कंट्रोल इंजिनिअरिंग, जे तुमचं PLC, SCADA झालं, रोबोटिक्स झालं, इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं. तर हे कंट्रोल इंजिनिअरिंगमध्ये येतं. या फील्डमध्ये सुद्धा स्पेशलायझेशन तुम्ही करू शकता आणि त्यानंतर तुम्ही ह्याच्यात जॉब घेऊ शकता. ह्याच्या पण मध्ये पण आपल्या इथं भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. त्यानंतर 7वं सब डोमेन कोणतं आहे, पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये. पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये काय असतं की तुमचे जे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे थोडक्यात कुठलं, तर ते तुमचे 230 व्होल्ट्सपेक्षा जास्त असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेसवर काम करणारे जे काही इंजिनियर्स असतात, जे की हाय पॉवर लाईन असतात किंवा रिन्युएबल एनर्जी असती, त्याच्यामध्ये पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये लागते, की जिथं सप्लाय खूप मोठा आहे. इलेक्ट्रॉनिक्समध्ये सप्लाय हा 3, 5, 12 व्होल्ट, 20 व्होल्ट मॅक्सिमम एवढ्यातच खेळत असतात. पण पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये तुम्हाला 230 व्होल्ट, 1000 व्होल्ट, ह्या व्होल्टेज एवढं जेव्हा हाय व्होल्टेज असतं त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन तुम्हाला स्टडी करावं लागतं की कसे हँडल करायचे, त्याच्या रिलेटेडचे डिव्हायसेस कसे डिझाईन करायचे, डेव्हलप करायचे, ते पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये येतं. त्यानंतर कुठलं येतं, 8वं डिव्हाइस येतं की ही इन्स्ट्रुमेंटेशन आणि मेजरमेंटमध्ये, जे बेसिकली इन्स्ट्रुमेंट बनवतं, जे की तुमचे इलेक्ट्रॉनिक्समध्ये जे तुम्ही ऑसिलोस्कोप वगैरे म्हणतो आपण ज्याला, ते वापरलं जातं. किंवा तुम्ही मेडिकलमध्ये तुमच्या हॉस्पिटलमध्ये बघितलं असेल, जे हार्ट रेट मॉनिटर झाले, किंवा आजूबाजूला तुम्ही पेशंटच्या बघितलं असेल, असे इक्विपमेंट ठेवले असतात की कंटिन्युअस तुमच्या बॉडीवर असे सेन्सर कनेक्ट केलं असतं, ते मेजर करतं. ते सगळे इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये येतं. ते इन्स्ट्रुमेंट झाले, मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट झाले. तुमचं नॉर्मल किराणावाल्याकडे जे डिजिटल काटा येतो तो सुद्धा एक इन्स्ट्रुमेंटच आहे. हे सुद्धा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगमध्ये येतं. ह्याच्यासाठी पण सेपरेट डोमेन आहे, ह्याच्यामध्ये सेपरेट जॉब्स अवेलेबल. असे हे मेजर 8 डोमेन्स आहेत ज्याच्यामध्ये जॉब्स असतात. आता आपण पुढचं क्वेश्चन बघू, जे म्हणजे ॲव्हरेज सॅलरी, त्यासाठी तुम्ही इतक्या वेळ वाट बघत असाल, आणि कोणते हाय पेईंग जॉब्स आहेत. तर या इलेक्ट्रॉनिक्स फील्डमध्ये कोणते सगळ्यात जास्त हाय पेईंग जॉब्स आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही आतापासूनच तुम्ही तयारी करू शकता की ह्या टाईपचे जॉब तुम्ही घेतले, तुमचे काही ॲस्पिरेशन्स असतील, ड्रीम असतील, तर तुम्ही आतापासून प्रिपेअर करू शकता ह्याच्यामध्ये. किंवा ज्यांना कोर्स करेक्ट करायचं, त्यांच्या जॉबमधनं चेंज करायचं, तुम्ही ह्या टाईपचे स्किल्स, त्या पर्टिक्युलर डोमेनचे स्किल्स घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्विच करू शकता. तर आपण चार्ट बघूया. तर हा चार्ट 2024 साठी आहे. आत्ता मी जेवढा डेटा काढू शकलो तेवढा हा, आणि हा ॲव्हरेज सॅलरी चार्ट आहे. ह्याच्यामध्ये ॲव्हरेज सॅलरी मेन्शन केलेलं आहे. ह्याच्यामध्ये असं नाही आहे की ह्याच फक्त सॅलरी एवढ्याशाच मिळतात. नक्कीच ह्याच्यापेक्षा 2 ते 3 पटीने जास्त पण मिळतात. पण मला कुठे एक्झॅजरेट नाही करायचं की तुम्हाला असं खोटी आशा पण नाही लावायची की तुम्हाला एवढंच मिळेल. त्याच्यापेक्षा कमी पण मिळू शकतं. असं नाही आहे की हेच मिळेल. त्याचं नशिबाचा प्रश्न आहे की तो कुठल्या कंपनीमध्ये जॉबला लागतो आणि ती कंपनी किती पे करू शकते, त्यांची काय कॅपॅसिटी आणि तुमचे स्किल सेट्स काय आहेत, ह्या सगळ्या मॅटरवर, ह्या सगळ्या गोष्टींवर ते ठरतं. तर तुम्ही ऑलरेडी, मी जसं म्हणलं, VLSI डिझाईन एक टॉप नंबरला येतं, जी ॲव्हरेज सॅलरी 6 लाख ते 12 लाख पर ॲनम आहे स्टार्टिंग पे ह्यांचा. त्यानंतर तुम्ही जसं मोठ्या लेवलला जाल, आर्किटेक्ट, लीड वगैरे, त्याच्यामध्ये तुमचं 15 लाखापेक्षा जास्त सॅलरी मिळते. ही मी एकदम ॲव्हरेज सांगतोय. ऑलरेडी VLSI डिझाईनमध्ये असे लोक मी बघितले, त्यांची सॅलरी ऑलमोस्ट
ह्याच्यापेक्षा 2 ते 3 पटीने जास्त असते. एम्बेडेड सिस्टम ही 2 नंबरचं डोमेन आहे ज्याच्यामध्ये मी काम करतो. ह्याची ॲव्हरेज सॅलरी 5 ते 10 लाख असते. त्यानंतर ह्याच्यामध्ये जसं जसं तुमचा एक्सपिरियन्स वाढतो, लीड लेवलला जातं, तुमचं सॅलरी वाढत जाते. सेम डिजिटल सिग्नल प्रोसेसिंगमध्ये 5 ते 11 लाख ॲव्हरेज सॅलरी. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही एक्सपर्टाईज व्हाल, एक्सपिरियन्स वाढेल तसं तुमची सॅलरी वाढते. ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, त्यानंतर कंट्रोल इंजिनिअरिंग, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, ह्याच्या विथ रिस्पेक्टिव्ह अशा ॲव्हरेज सॅलरी आहेत जे तुम्ही इथं बघू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही एक नोटीस करा, ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स आणि त्यानंतर इन्स्ट्रुमेंटेशन अँड मेजरमेंट या 2 फील्डमधली ॲव्हरेज सॅलरी कमी आहे. ही भारताच्या पर्स्पेक्टिव्हने सांगितलं. ह्याचं रिझन असं आहे की ह्या 2 फील्डमधले जास्त जॉब्स अवेलेबल नाहीत, जास्त कंपन्या अवेलेबल नाहीत. आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग होत नाही, हे सगळं चायनावरनं आहेत. त्याच्यामुळे हे असं आहे. आणि इन्स्ट्रुमेंटेशन मेजरमेंटचे पण कंपन्या आपल्याकडे नाही आहेत. आपण ऑलमोस्ट सगळ्या वेस्टर्न युरोपियन इन्स्ट्रुमेंट मेजरमेंटच्या किंवा चायनावाले यांचेच सगळे इन्स्ट्रुमेंट वापरतो. आपल्याकडे ह्याच्यात मॅन्युफॅक्चरिंगची कंपन्याच नाही आहेत, त्याच्यामुळे हे होत नाही. सेम VLSI डिझाईनमध्ये सुद्धा 6 ते 12 लाख ह्याचं कारण आहे की अजून आपल्याकडं तेवढं फॅब्रिकेशनचे सेटअप्स अवेलेबल नाही आहेत भारतामध्ये, पण आता इथून पुढे येणार आहेत. एम्बेडेड सिस्टम एकदम वेल एस्टॅब्लिश आहे आणि हे अजून वाढणार आहे इंडियामध्ये. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही टेन्शन नाही की ह्याच्यामध्ये सॅलरी ऑफकोर्स तुम्हाला वाढतच जाईल. त्यानंतर ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये पण वाढत जाईल, जे बेसिकली एम्बेडेड सिस्टमच्या अंतर्गतच येतं, ऑटोमोटिव्ह डोमेनमध्ये जॉब. तर अशा प्रकारे तुम्ही इथं बघू शकता की हे ॲव्हरेज सॅलरी चार्ट आहे. तर लास्ट बट नॉट लिस्ट, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी प्रूफ पण देणार आहे की असं नाही की हवेतच बोलते जॉब तुम्हाला ह्याच्यामध्ये जॉबमध्ये पैसे मिळणार आहे, हे मी प्रूफ पण देतो. तर मी तुम्हाला माझं ऑफर लेटर शेअर करतो. तर तुम्ही बघू शकता हे मे 18, 2018 मधलं ऑफर लेटर आहे. मला 3 वर्ष कंप्लीट झाले होते आणि मला ही जॉब ऑफर आली होती. मलेशियामधून आली होती. मी भारतामध्ये होतो, जॉब करत होतो आणि तिथून मला 3ऱ्या वर्षानंतर मला अब्रॉडला चान्स मिळाला होता. आणि तुम्ही बघू शकता सिनियर एम्बेडेड सॉफ्टवेअर डेव्हलपर पोझिशन देत होते आणि त्याच्यानंतर 5400 रिंगेट पर मंथ ही सॅलरी होती माझी, जी की त्या टायमिंगच्या करन्सी एक्सचेंज रेटनुसार 17.5 रुपीजनी तुम्ही मल्टिप्लाय करू शकता. ही माझी मंथली सॅलरी होती. आणि तेव्हाच इन्फ्लेशन रेटनुसार पण तुम्ही बघू शकता की किती ह्याच्यामधून तुमचा महिन्याचा जो खर्च असतो तो निघतो आणि त्यानंतर किती मिळतं हे तुमचं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. बट मला ह्यासाठी सांगायचं होतं की असं नाही की ह्या फील्डमध्ये जॉब मिळत नाही किंवा सॅलरी मिळत नाही. तुम्ही केलं तर तुम्हाला सगळं मिळतं, फक्त तुम्ही केलं पाहिजे, मन लावून केलं पाहिजे. असं नाही की तुम्ही इंजिनिअरिंग करताय कशासाठी, तर जस्ट आपलं मित्र चाललंय म्हणून करताय, असं करू नका. जर उतरलाच आहे तर तुम्ही करा, शेवटपर्यंत करा. असं स्वतःला मागं पुलबॅक करू नका की ह्यात मन लागत नाही किंवा ह्याच्यामध्ये पैसेच नाहीत, असं काही नाही आहे. ह्याच्यामध्ये भरपूर पैसा आहे जर तुम्ही तुमचे स्किल्स इम्प्रूव्ह केलात तर. जर तुम्ही नाही केलं, तुम्ही शिकायची तयारी नाही दाखवली, तर तुम्हाला ह्या फील्डमध्ये काय कुठल्याच फील्डमध्ये सक्सेस मिळणार नाही आणि कुठल्याच फील्डमध्ये पैसे मिळणार नाही, याची गॅरंटी मी देतो तुम्हाला. त्यामुळं तुम्ही विचार करा, या सगळ्या जेवढं मी सांगितलं त्याच्यावर तुम्ही जजमेंट घ्या, या फील्डमध्ये उतरायचं का नाही उतरायचं, आणि उतरला असेल तर तुम्हाला पुढं तुमचं कोर्स करेक्शन कसं करायचं. आता ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही जे ॲज युजल सगळेजण सांगतात मी पण सांगतो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जे लोक ऑलरेडी आता अपियर होणार असतील इंजिनिअरिंगसाठी, जे इंजिनिअरिंगमध्ये असतील तुमच्या मित्रपरिवारामध्ये आणि जे ऑलरेडी जॉब करत असतील एम्बेडेड किंवा ह्या फील्डमधले, त्यांच्याशी हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना नक्कीच माहिती मिळेल, त्यांना ह्याचा फायदा होईल. आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी माणसांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ पोचवा, जेणेकरून सगळ्यांना मदत होईल, स्पेसिफिकली एम्बेडेड आणि इलेक्ट्रॉनिक्स या फील्डमधल्या मित्रांसाठी. धन्यवाद.